नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. अंगारकी चतुर्थीला गणेशाची विधिवत पूजा अर्चना उपवास केला जातो. अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि 4 हातांचे असते. गणेशाच्या या रूपाला संकटमोचन गणेश असे म्हटले जाते. मंगळदेवाने श्री गणेशाचे तप केले होते. त्यावेळी गणेश भगवान प्रसन्न झाले आणि जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असे वरदान दिले. त्या दिवसापासून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 25 जून रोजी येणार आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी चंद्रोदय हा रात्री 10:28 असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी चतुर्थीला मुलांच्या भाग्योदयासाठी आणि आरोग्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. ते उपाय प्रत्येक आईने नक्की करा. तसेच अंगारकी चतुर्थीची व्रतकथाही ऐकणार आहोत. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. मुलांच्या भाग्योदयासाठी, मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी आपल्या मुलांना सोबत घेऊन ओम गं गणपते नमः या मंत्राचा जप करा. जर मुलांकडनं झाला नाही तर त्यांच्या आईंनी करा. त्यानंतर मुलांच्या हातून बाप्पाला दुर्वा आणि लाडू प्रसाद म्हणून अर्पण करा आणि तो प्रसादाचा लाडू नंतर मुलांना खाऊ घाला. धनलाभासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करावी. बाप्पाला दुर्वाची माळ आणि मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर श्री गणेश स्तोत्राचे पठण करावे. मुलांच्या आरोग्यासाठी या दिवशी आपल्या मुलांचे आरोग्य सतत खराब होत असते, तर या दिवशी बाप्पासमोर 4 मुखी दिवा लावावा. तसेच बाप्पाला मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य अर्पण करावा आणि वक्रतुंडाय हुं या मंत्राचा 108 वेळा जप करावा. जर मुलांकडून झाला नाही तर आईने करावा किंवा मंत्राचा जाप हा टीव्हीवर लावून द्यावा. व्रताची कथा. एकदा माता पार्वती आणि भगवान शिव नदीजवळ बसले होते. तेव्हा अचानक माता पार्वतींनी चौपद खेळण्याची इच्छा व्यक्त केली. पण समस्या अशी होती की खेळामध्ये निर्णय घेणाऱ्याची भूमिका बजावण्यासाठी दुसरा कोणीही व्यक्ती नव्हता. हा प्रश्न सोडवण्यासाठी शिव आणि पार्वती यांनी मिळून मातीची मूर्ती बनवली आणि त्याला जीवदान दिले. दोघांनीही मातीपासून बनवलेल्या या मुलाला हा खेळ पाहण्याचा आदेश दिला. तसेच कोण जिंकला आणि कोण हरला हे ठरवण्याचा आदेश दिला. हा खेळ सुरू झाला, ज्यामध्ये माता पार्वतीने भगवान शिव यांना वारंवार पराभूत करून विजय मिळवला. हा खेळ सुरूच राहिला, पण एकदा मुलाने चुकून माता पार्वतीला हरल्या असे म्हटले. मुलाच्या या चुकीमुळे माता पार्वतीला खूप राग आला, म्हणून तिने रागाने त्या मुलाला शाप दिला आणि तो लंगडा झाला. आपल्या चुकीबद्दल मुलाने मातेकडे खूप दिलगिरी व्यक्त केली. मग माता पार्वती म्हणाली की आता शाप परत घेऊ शकत नाही, परंतु मी एक उपाय सांगू शकते ज्यामुळे तू शापमुक्त होशील. माता म्हणाली की काही मुली संकष्टी देवाशी या ठिकाणी पूजेसाठी येतात. तूही त्यांना उपवासाची पद्धत विचार आणि ते व्रत प्रामाणिक मनाने कर. व्रत करण्याची पद्धत जाणून घेत मुलाने आदरपूर्वक आणि नियमानुसार हे व्रत केले. भगवान गणेशाने त्याच्या खऱ्या उपासनेवर प्रसन्न होऊन त्याची इच्छा विचारली. मुलाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. गणेशाने त्या मुलाची मागणी पूर्ण केली आणि त्याला शिवलोकी धाडले. परंतु जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्याला फक्त भगवान शिव दिसले. माता पार्वती भगवान शिवांवर रागावली होती आणि कैलास सोडून गेली होती.
शिवाने जेव्हा त्या मुलाला विचारले की आपण इकडे कसे आलात, तेव्हा त्याने त्यांना सांगितले की गणेशाची पूजा करून मला हे वरदान मिळाले आहे. हे जाणून घेतल्यानंतर भगवान शिवानेही पार्वतीची समजूत काढण्यासाठी हे व्रत केले. त्यानंतर माता पार्वती भगवान शिवावर प्रसन्न झाल्या आणि कैलासावर परत आल्या. अशा प्रकारे संकष्टी चतुर्थी व्रत पाळणाऱ्याच्या सर्व मनोकामना गणपती पूर्ण करतील. ओम गणगणपते नमः. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.